बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 98. तर आज आले होते घरात निकी, सूरज, अक्षय केळकर. कोण आलं होतं अजून? निकी, सूरज, अक्षय केळकर. अजून आले होते अभिजित सावंत, अंकिता वालावलकर आली होती. अजून कोण आलं होतं? लेट मी चेक. नाही, हेच आले होते वाटतं. येस, अजून कोणीही नव्हतं आलं. तर सुरुवातीला अक्षय केळकर आला आणि अक्षय केळकरने सुरुवातीला सांगितलं, बाई टोळी माझी फेवरेट आहे. मग नंतर तो म्हणे म्हणजे टोळी फेवरेट आहे, विशाल आणि अनुश्री माझी फेवरेट आहे. मग नंतर त्याला वाटलं मी चुकीचं नाही बोललो. मग म्हणतो की नाही, तशी मला तुम्ही पण आवडता, काटा टीम पण आवडते, असं बोलायला लागला. पण मोस्ट फेवरेट त्यांनी सांगितलं त्याची जी आहे ती मग सांगितलं अक्षय केळकरने की मला टोळी आवडते. आणि मग भाई ते आपण जे प्रोमो बघितला होता, मग त्याबद्दल सांगितलं की राखी जी आहे ना, बाहेर खूप काही बोलते राकेश. राखी बाहेर खूप काही बोलते राकेश. तर आणि बरंच काही बोलते. तर तिने मला बाहेरून मेसेज दिला आहे का राकेशला सांग मी खूप मिस करते वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि मग अशा गोष्टी आल्या. तर राकेश म्हणे मी पण खूप मिस करतो म्हणे राखीला. तर म्हणे ठीक आहे, मी तिला सांगतो तुझा निरोप, फक्त बाहेर जाऊन एकदा भेट तिला म्हणे. आणि राकेश हो, आणि दोघंही खूप जोरजोरात हसायला लागले. एकंदरीत या सगळ्या गोष्टी घडलेल्या. तर गाईज, हाच माझा शेवटचा रिव्ह्यू. पण उद्या मी अपडेट देत राहील 5 नंबरला कोण एविक्ट झालं आहे. उद्या कशाला, आज सांगू का 5 नंबरला कोण एविक्ट झालं आहे, कारण अर्ध शूट तर झालं आहे. तर 5 नंबरला एविक्ट कोण झालं आहे काय वाटतं? मी तुम्हाला नेहमी म्हणत आले ना की संडेला तुम्हाला 5 नंबरला हीच व्यक्ती जी बाहेर जाताना दिसेल, तर तीच व्यक्ती गेली. तर ठीक आहे, बाकीचे आहेत. मला एक सांगा. माझं प्रेडिक्शन होतं तन्वी किंवा राकेश विनर होणार. आणि मी तुम्हाला मगाशीच बोलले की अनुश्री कदाचित मनी बॅग उचलेल, पण असं काही होणार नाही. यावेळेस मनी बॅग कोणीच उचलणार नाही. यार थोडे थोडे करून मी भांडे फोडून राहिले यार. ठीक आहे, बघूया आपण. बाय द वे, हा आपला शेवटचा रिव्ह्यू आहे. पण मी म्हटले तसं का उद्या मी अपडेट देत राहील. नंबर 4वर कोण एविक्ट झालं, नंबर 5वर कोण एविक्ट झालं, नंबर 3वर कोण गेलं, नंबर 2वर कोण गेलं. नाही, 2वर तर जाणार नाही ना, लाईट बंद करून दोघं बाहेर येतील. येस, पण मी सांगत राहील तुम्हाला. म्हणजे असं इकडं एविक्शन झालं का 2 मिनटात तुमच्यापर्यंत अपडेट येईल, माहिती आहे. कारण मी जास्त मोठा व्हिडिओ करणारच नाही, 1 मिनटात सांगणार आहे हा 3 नंबरला बाहेर गेलेला आहे, तो जास्त वेळ घेणार नाही. तर या गोष्टी. तर उद्या जर तुम्हाला पूर्ण लंबा चोडा एपिसोड बघायचा असेल, तुम्ही कामात असाल, तर तुम्ही माझे व्हिडिओज पण बघू शकता. मी सांगणार आहे तुम्हाला. एक विनरचं नाव आहे ना, मी तुम्हाला अनाऊन्स व्हायच्या 15-20 मिनटं आधी किंवा अर्धा तास आधी सांगायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे, पुरेपूर. काय वाटतं? अनुश्री, तन्वी, विशाल की राकेश? तन्वी की राकेश हेच सांगितलं होतं ना मी तुम्हाला. तन्वी विनर होईल का राकेश विनर होईल? बघूया उद्या, बघूया. तर अर्धं शूट आज फिनालेचं झालं आहे, पण अर्धं उद्या होणार आहे. तो लेट्स सी क्या होता है. तर इकडं अक्षय केळकर आला आणि या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर एक पॉझिटिव्ह गोष्टी वगैरे बोलला तो. आणि मग नंतर अक्षय केळकरने टास्क घेऊन निरोप घेतला. त्यानंतर आले भाई निकी आणि सूरज. निकी आणि सूरज आले. निकी म्हणे नेक्स्ट लेवलला गेला आहे सीझन, म्हणजे राखीमुळे ना खूप 4 चांद लागले. अरे वा क्या बात आहे, तू राखीचं नाव घेतलं आणि खरोखरच राखीनेच हा सीझन गाजवला. ती डायरेक्ट बोलली बाई राखीने सीझन गाजवला आहे. इकडं राकेशने पण कबूल केलं, हो म्हणजे आमच्या घरात ती आल्यामुळे एक वेगळा रंग आला, एक वेगळी बहार आली शोर. म्हणजे आम्ही जो इथं असंच
टाईमपास करत बसायचो. राखी रोज मस्त काही ना काही एंटरटेनमेंट, वादविवाद काही ना काही आणायची. तर ती तेच म्हणे की राखी सावंतनी खरंच बघ ना, राखी सावंत गेल्यापासून यांना बाई सुचत नव्हतं काय करावं काय नाही. बघा किती बोरिंग, राखी गेल्यापासून किती बोरिंग सगळं झालं ना. तुम्हाला वाटलं का राखी की कमी महसूस हुई क्या आपको? त्याला ही जे हिंदीतनं बोलली त्याच्यावरून सांगते. मी बिग बॉसचे हिंदी रिव्ह्यू जवळजवळ 3 वर्षापासून करते. जर तुम्ही मला आत्ता फॉलो करणं चालू केलं असाल आणि तुम्ही हिंदी बिग बॉस फॉलो करत असाल तर ऑगस्टमध्ये हिंदी बिग बॉस मे बी येते. पहिले मला जूनचंच अपडेट मिळालं होतं हिंदी बिग बॉसचं, पण ऑगस्टमध्ये मे बी बिग बॉस येते, कारण खतरो के खिलाडीची न्यूज खूप येते. सो लेट्स सी खतरो के खिलाडी येतं की काय. जर ते नाही आलं तर हिंदी बिग बॉस लवकर मे बी ऑगस्टपर्यंत येईल. सो बघा, तुम्हाला माझी आवडत असेल रिव्ह्यू तर तिकडं नक्की फॉलो करा. आपण उलट मराठीपेक्षा हिंदीचे अपडेट्स जास्त येतं. कोण एविक्ट झालं तिथे पहिले सगळ्यात खबर आपण टाकायचा प्रयत्न करतो. तिथेही तसंच आहे. पण आपण तिथं पॉप्युलॅरिटी पोल पण दर वीकला घेऊन येतो. आणि परत हिंदी बिग बॉसमध्ये सगळ्या गोष्टी आणतो. जर तुम्ही हिंदी बिग बॉस पण बघत असाल तर प्लीज माझे रिव्ह्यू नक्की ट्राय करा. 2-4 एपिसोड बघा, आवडता की नाही मग बघा नाही तर नका बघू, पण बघा मे बी तुम्हाला आवडू शकता माझे रिव्ह्यूज. सो बघा हिंदी बिग बॉस. आणि तुम्ही बघणार की नाही मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये का मॅम आम्ही तुमचा हिंदी रिव्ह्यू आणि सगळ्या अपडेट्स जे आहेत ते बघत राहू. तर येस, मी सगळ्या अपडेट्स असे इवन मी प्रोमोवरनं पण व्हिडिओज बनवते. सो तिकडे जास्त ॲक्टिव्ह असते मी. इकडं पण आहे. हा माझा फर्स्ट टाईमच आहे. इवन मी मागच्या वेळेस मी सांगू इच्छिते, मी मागच्या वेळेसच मराठी बिग बॉस करणार होते, रिव्ह्यूज अँड ऑल अपडेट्स अँड ऑल. पण थोडी इमर्जन्सी असल्यामुळे, थोडासा दवाखाना असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या आणि पहिले फॅमिलीकडे पाहिलं. बाई काम होतच राहील, फॅमिली इज इम्पॉर्टंट. सो त्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे मग ती पूर्ण सीझन ना रिव्ह्यू ना अपडेट्स नथिंग एल्स काहीही नाही केलं मी खरोखर. सो नाही तर मला करायचं होता, मी पूर्ण सीझन फॉलो केला होता. बट ठीक आहे, जो तब नहीं हुआ वो अब हो रहा है. तर तुम्ही माझ्याबरोबर आत्ता कनेक्ट झाला आणि खरोखर तुम्ही मला खूप प्रेम दिलं, खूप सपोर्ट केला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे, खरोखर मनापासून धन्यवाद. तुम्ही माझे रिव्ह्यूज किंवा अपडेट्सला इतकं म्हणजे बघितलं, मला इतकं प्रेम दिलं त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. आणि माझा प्रयत्न हाच राहील, पुढच्या वेळेस पण आपण मराठी बिग बॉसचे रिव्ह्यू करणार आहे. तसं काही नाही, हिंदी बिग बॉस मराठी बिग बॉस दोघांचे रिव्ह्यूज करणार आहे मी. मला वाटतं करणवीर मेहराचा जो सीझन होता तेव्हापासून ते गुणरत्न सदावरती आले होते. तर तेव्हापासून म्हणजे करते रिव्ह्यूज आणि मला खूप पहिल्यापासून करायचं होता, पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मी करू शकले नाही. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. तर या सगळ्या गोष्टी चला आता आपण आत्ताच्या रिव्ह्यूबद्दल बोलूया. तर आज निक्की आणि सूरज आले. ते निक्कीने बाई सांगून दिलं, बाई तुमच्या सीझनमध्ये मजा ती राखीने सांगली बाई, याचा अर्थ तुम्ही काही केलं नाही, सरळ सांगून दिलं बाई तर तिने. तर हे मला म्हणजे काय बोलूया, यावेळेस मनी बॅग नाही आहे मला असं वाटतंय, गट फिलिंग नाही आहे मनी बॅग. आज आपल्याला सगळं संपल्यानंतर विशाल एकटाच त्याची जी फेवरेट स्पॉट आहे तिथं बसून, जिथं तो रुचितासोबत बसायचा तिथं बसून बोलताना दिसला एकटाच. एंड असं सांगते की खूप मजा आली बिग बॉस. म्हणजे मी रोज एकटं बसायचं होतं, आज नवीन नवीन चेहऱ्यांबरोबर बोलणं वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. तर मी हेच म्हणेल की टोळीमधूनच काटा निघतो आणि बापामधूनच बेटा निघतो. टोळी आहे. विशाल असं एकटाच बोलताना दिसला. या सगळ्या गोष्टी तर बिग बॉसने आज ट्रॉफीची पण झलक दाखवली. तर यार बिग बॉस असे का बोलले ना, मला म्हणजे आत्तापर्यंत या गोष्टी कळाल्या नाही. म्हणजे व्हाय का बोलले की हा सीझन खूपच अवघड होता. म्हणजे काय अवघड होतं ना, याच्यात टॉर्चर टास्क होता ना काही होतं किंवा मग असे टास्क पण खूप सोपे होते. तर अवघड काय होतं मला तेच कळत नाही. तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये, ताई या सीझनमध्ये हे अवघड होतं, काय होतं अवघड.
तर बिग बॉसने नवीनच काहीतरी लावून दिलं, अवघड सीझन म्हणे. हां, अवघड सीझनच्या ट्रॉफीचं अनावरण केलं आज. त्यात ते पक्ष्याचे पंख आहे आणि दरवाजा आहे. खिडक्या नाही लावल्या बिग बॉस. तुम्ही बोलता ना घराला 800 खिडक्या 900 दारं आहे. मी नाही म्हणत 800 खिडक्या लावा, ट्रॉफीवर मावणार मी. 900 दारात तर इम्पॉसिबल आहे. पण ॲटलिस्ट वरती एक अशा आहे ना 2 खिडक्या, अशा 2 आणि खाली ना असं दरवाजा. काय भारी वाटला असता. आणि पक्षी. काय वाटतं तुम्हाला? तर इकडं आपण बघितलं की निक्की आल्या बाई तन्वीला बोलते की माझी परछाई ना तुझ्यात दिसते. बापरे, असं नको बोलू गं बाई. त्या तन्वीला जेवढे लोक पॉझिटिव्ह समजून वोट करताय ना ते बी नाही करायचे. कारण तुझ्याबद्दल आहे ना महाराष्ट्राच्या मनात इतकी नफरत भरली आहे निक्की. तसं मी हेच म्हणेन, तू छान एंटरटेन केलं, सगळ्या गोष्टी केल्या, ठीक आहे. पण ते म्हणताना एक व्हिलनमुळे ना कोणताही सीझन उभरून येत नाही. तर निक्की एक व्हिलन होती आणि तिने तो सीझनमध्ये तिने त्या गोष्टी केल्या. म्हणजे सगळे ना मला ना असं फेक कोणी वाटलं नाही. सगळ्या जे ओरिजिनल वाटले माहिती आहे, ओरिजिनल. म्हणून मला खंत वाटते का मी त्या सीझनचा रिव्ह्यू का मिस केला माहिती आहे का. लई इच्छा होती रिव्ह्यू करायची, ठीक आहे. मी आयुष्यात नाही इतकं टेन्शन नाही घेत. काय रडत बसून आहे आयुष्यात. मी आता जस्ट तुमच्यावर शेअर करायचं म्हणून केलं की बा मागच्या वेळेस मी करणार होते, बट नाही झालं, नाही का. नाहीतर मी इतकं टेन्शन घेत नाही. ठीक आहे, नाही झालं यावेळेस होते ना, सिम्पल. मी पण तुम्हाला हेच सजेशन देईल का लाईफमध्ये ना मी हे नाही केलं, मी ते नाही केलं, मला हे करायचं होतं, कधीच विचार करू नका. आत्ता जे करताय ना बाई त्याच्यामध्ये जगा. असं समजायचं बाई माझ्या नशिबात नव्हतं, जाऊ दे मोर दे, मी याच्यातच करिअर होतो, मी याच्यातच थांबतो. सिम्पल आहे या गोष्टी. कारण जेवढं कमी डोक्याला ताण, तुम्ही सांगा मला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन त्या गोष्टी परत येणार आहे का? तो फ्लॅशबॅक जो आहे ते जाऊन तुम्ही परत जाऊन नीट करणार का? नाही होणार आहे. उलट आपणच डोक्याला त्रास करून घेतो, आपणच टेन्शन घेतो या गोष्टींचं. त्याच्यामुळे नका करू. ज्या गोष्टी सुटल्या आहे सोडून द्या, मूव्ह ऑन होत राहा, चालत राहा पुढे. जिंदगी चलने का नाम आहे, माहिती आहे का, रुकणे का नाही. थांबायचं नाही कधीच आयुष्यात, चालत राहायचं. किती पण दुःख येऊ काही हो, समजलं. आणि स्वतःला कधी पण स्वतःची किंमत सगळ्यात वरती ठेवायची. मी म्हणतच नाही का स्वतःची किंमत लावा, आपला जीवनमूल्य आपण स्वतः अनमोल आहे. पण स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करा, नंतर दुसऱ्यावर करा. सिम्पल आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल, स्वतःसाठी जगाल ना, तर तुम्हाला ते एक वेगळाच आनंद होईल. जो दुसऱ्यावर प्रेम करून आहे ना माणसाचं हेच होतं, काय म्हणता यार त्याला, भंगच होतो, स्वप्नभंगच होतं. करायचं तर तुम्ही आई वडील फॅमिली ठीक आहे करा, काही प्रॉब्लेम नाही. बट बाहेरच्या गोष्टींबद्दल बोलते, बाहेरच्या लोकांबद्दल बोलते. तर ती म्हणते बाई तन्वीला, बाई तू माझी परछाई आहे, तर बाई नको, तुझी परछाई नको, बिलकुल नको. तेच म्हणत असेल तन्वी मनातल्या मनात, पण काय बोलणार मी. पण तन्वी म्हणते नाही मी तुझी फॅन आहे. तर निक्की मग विशालला बोलली बाई, विशालला बाई लय टार्गेट केलं निक्कीने बरं का, जबरदस्त टार्गेट केलं. सूरज मला वाटलं अनुश्रीला सपोर्ट करायला पाहिजे, त्याचं वेगळंच चालू होतं. झापूक झुपूक बच्चा, झापूक झुपूक, SQRQZQ काय ते आहे ते सगळं चालू होतं त्याचं. तर सूरज कोणाशी जास्त मला इंटरॅक्ट होताना दिसला नाही, किंवा मग गेमबद्दल बोलताना दिसला नाही, काही. म्हणजे त्यांनी तोच त्याचा ओरा राखला जो तो 2005 नाही सॉरी सीझन 5मध्ये होता तो. तर तोच ओरा त्याने ठेवला, एकदम मस्ती मजा वगैरे वगैरे सगळं. म्हणून तर इकडं राकेश तो बोलला की हो खरंच राखीमुळे खरंच घरात खूप मजा आली आणि घराला घर पण आलं. म्हणजे तो नाही बोला, असं मी बोलते. खरंच राखीमुळे ना, म्हणजे हा सीझन आहे ना खूप जास्त बोरिंग होता वाचला आहे. मी इकडं विशाल म्हणतोय का मी सूरजचा फॅन आहे. म्हणजे मी ना अभिजितसाठी तो सीझन बघत होतो, पण मी अचानक सूरजचा फॅन झालो आहे. आणि मग झापूक झुपूक तो डान्स पण केला त्याच्याबरोबर याने, विशालने. आणि मग अक्षयला पण म्हणजे टोळी आवडते म्हणून तो बोला मला अक्षयही आवडतो, कारण अक्षयने टोळीला जो प्रेम दाखवले खूप जास्त. आणि विशालची पण खूप तारीफ केली बाई गेमची. आणि मग विशाल सूरजच मग झापूक झुपूक करायला लागले. मग तो म्हणत होता की मी अरे सीझन आहे ना अभिजितसाठी पाहत होतो, पण मी तुझा फॅन झालो माहिती आहे सूरज, असं बोलला. मग नंतर निक्की इकडं विशालकडे आली बाई. आणि निक्की काय बोलली माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं,
निकी म्हणली तू धक्का मारला ना तिथंच तुझा गेम संपला. बाई खरंच की काय. मग द 50मध्ये अरबाजनी पण खूप धक्कामुक्की केली होती. आणि अरबाजनी सीझन 15मध्ये काय यार, सीझन 50 जाऊ द्या, मला वाटतं सीझन 5मध्ये बी काय कमी धक्कामुक्की केली होती का अरबाजनी. टास्कच्या दरम्यान फुल फुल नडायचं बाई तो फुल. याला धक्का मार त्याला धक्का मार. सूरजन त्याचं किती झालं होतं एका टास्कमध्ये, आठवतं का तुम्हाला? आठवतं? सूरज खतरनाक चिडला होता बाई. मग तर ती म्हणते बाई की बाई धक्का मारला ना तिथंच तुझा गेम संपला. हां पण मग विशाल काय कमी का? विशाल नाही घाबरत कोणाला. विशाल म्हणतो चुका करा शिका. आणि किती सीझनमध्ये धक्काबुक्की झालेली आहे आणि कोणी परफेक्ट माणूस नाही आहे, सगळेजण सगळ्या गोष्टी करतात. वा विशाल. तर आतापर्यंत बाहेर जर मी तसं असतं ना तर महाराष्ट्राने मला प्रेम दिलं नसतं तर मी टॉप 5मध्ये पण नसतो आणि ना मी ना इथं नसतो म्हणे डायरेक्ट असं बोलला. मी घराच्या बाहेर पडला असतो, लोकांनी मला घराच्या बाहेर काढलं असतं. त्याचं निकी म्हणते अरे महाराष्ट्रच तुला ॲक्सेप्ट करत नाही म्हणे. मग तेच तर म्हणतो, ॲक्सेप्ट केलं नसतं ना मला घराच्या बाहेर काढलं असतं महाराष्ट्राने. नाही काढले ना, मी इथे ना महाराष्ट्र मला पसंत करतो. तर विशालचा कॉन्फिडन्स अलग लेवल आहे बाई. मला अशी लोक खूप आवडतात यार. कायला कोणाचं ऐकून घ्यायचं आणि ते पण निक्कीचं. तर मग इकडं निकी फुल काटाला सपोर्ट करायला लागली. तन्वी करत होती. तन्वी विनर होणार आहे म्हणे. येस. आणि तन्वी तर झलक दिसते बाई तिला तिची. मग विशाल म्हणतोय महाराष्ट्राला चुकतो पुढे जातो असे व्यक्ती आवडतात, समजलं का? निकीला म्हणतोय. मग निकी म्हणती अरे आशांना पण महाराष्ट्र कधी विनर बनवत नाही, समजलं का? यार ही म्हणती विनर बनवत नाही. रितेश सर म्हणता तुम्ही ट्रॉफीला स्वतःहून काय हात मारले का लात मारली का काय धक्का दिला म्हणे. हा धक्का दिला वाटतं असंच बोलले. तर इथं क्लिअर कट दिसते मला वाटतं विशाल ट्रॉफी उचलत नाही. तन्वी वर्सेस राकेश होतं का काय, जसं मी बोलली तसं की अनुश्री ट्रॉफी उचलेल का? आजपर्यंत इन्फ्लुएन्सरने ना कधीच म्हणजे इन्फ्लुएन्सरला यांनी कधीच सपोर्ट नाही केला. इवन जे गेस्ट आले ना त्यांनीसुद्धा अनुश्रीबरोबर जास्त इंटरॅक्ट नाही केलं. जर तुम्ही बघत असाल तर सगळ्या गेस्टनी. फक्त आज अभिजित सावंत खूप छान बोलला अनुश्रीशी, जे मला आवडलं. पण आणि मला वाटतं तो हा आला होता, कोण यार काल कोण आला होता तो, विशालसोबत आला होता तो पण छान बोलला बाई हिच्याशी अनुश्रीशी. बाकी कोणीही बाई बोललं नाही. शिव पण बोलला नाही. शिव त्याचा फ्रेंड विशालशी बोलला. इन्फ्लुएन्सरला कसं साईडलाईन करताना, पण अख्खे इन्फ्लुएन्सर तन्वीच्या सपोर्टमध्ये उतरले. तर काय वाटतं विनर कोण होईल सांगाल उद्या मी. जशी अपडेट येईल तशी ॲक्टिव्ह राहा म्हणून, समजलं का? ॲक्टिव्ह राहा. विनर सांगणार मी. तर हे सगळं बोलला इथं. मग निकी बोलली तन्वी किंवा राकेश जिंकू शकता. बहुत बड़ी हिंट दे दी इसने यहाँ पे. आणि बाहेर राखीचा राडा बाई. बाहेर राखीने डायरेक्ट सांगून दिले विशालला किती पण वोट येऊ दे काही फरक पडत नाही. अनुश्रीला इन्फ्लुएन्सर आहे, किती पण वोट येऊ दे, छप्पर फाड वोट येऊ दे, तन्वी जिंकणार आहे. राकेश मला वाटतं राकेश जिंकावं, पण राकेश पण नाही जिंकणार आहे म्हणे. तन्वीच विनर आहे. सीझन 6 ट्रॉफी फिक्स, ट्रॉफी तन्वीची. ओ माय गॉड. बिग बॉसची स्क्रिप्ट लीक केली का काय राखीने? काय वाटतं? म्हणून तर इकडं ही म्हणत होती निकी, हे राखीने आल्यावर काय काय केलं राकेश तुझ्यावर, ते प्रेमाचं सगळं ते सगळं म्हणे सिरियस झाली ती. मग तिने केस वगैरे कापले. मग ते म्हणजे काय करत होती राखीने फुल धमाल मस्ती मजा केली. खरंच या सीझनला 4 चांद देणार राखीने लावले बाई. खरंच राखीमुळेच हा बोरिंग सीझन ना थोडासा ओके झाला. नाही तर काहीही नव्हतं येतं. राखीला बोलून आहे ना यांनी ना तो सीझन आहे ना असा पूर्ण डब्बा बंद होता ना थोडासा वाचवला. म्हणजे सीझन जो इथं होता ना राखीने थोडा करून कमीत कमी इथपर्यंत तरी आणला.
राखी. मैद फंटास्क झाला यांचा रीळ बनवायचा, म्हणजे रीला नाही, आपल्या रील्स बनवतात ते नाही, रीळ दोऱ्याचा रीळ काहीतरी समथिंग, ते रीलचा टास्क झाला बाई. आणि त्याच्यात ते राकेश आणि दीपाली बाई टास्क विजेते झाले. मग बिग बॉस म्हणे आपण सूरज कायमचे मनात राहिलात. मग इकडं सूरज म्हणतोय तुम्ही का जात आहे, तुम्ही देव आहे, तुम्ही जीव लावला, तुम्ही लय दिलंय. खरोखर सूरजला खरोखर बिग बॉसने खूप दिलंय. तुमचं लय दिलंय. तुम्ही बिग बॉस मराठीचा मधलो किंग, रील स्टार वरून चित्रपटाचे अभिनेते झाला म्हणे. असं बोलले बिग बॉस. मग नंतर निक्कीचा सपोर्ट तन्वीला इथं दिसलं आपल्याला. आणि मग सूरज आणि निक्की जे ना इथून घराबाहेर पडले. येस. नंतर बिग बॉस म्हणले राकेश काय वाटतं कोण येणार असेल, सांगा कोण येणार असेल. राकेश म्हणतो राखी तर नाही येणार, राखी नाही, पण तसं नाही, राखीला कुठून बोलवतील हे. मग नंतर बिग बॉस म्हणताय नाही, बिग बॉस नाही, मग अभिजित बिग बॉस मराठी सीझन 5चे फायनलिस्ट आणि रनरअप अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकरचं घरात करते स्वागत. आले हे. मग अंकिताबाई खूप मस्त खेळली. अनुश्री म्हणते का तुमची बाहेर खूप क्रेज बनली आहे. सो अंकिता सगळ्यांशी चांगलं बोलली ते. नंतर अंकिता म्हणणे तन्वीला की खूप भारी खेळली तू. पहिले म्हणायचे तन्वी बोलते तर ही का बोलते, पण आता म्हणता नाही तन्वी बोलते तर किती छान बोलते, असं काहीतरी बोलली माहिती. म्हणून तर इकडं अभिजित तन्वीला म्हणते खूप खूप सुंदर दिसतेस तू. खरंच यार भारी दिसायला लागले तन्वी, म्हणजे जसं वजन कमी झालं मस्त दिसायला लागली ती. तसं सोनालीचं मी आज बघितलं बाई, सोनालीने बाई ती म्हणजे जसं तू बोला ना सुंदर दिसते, मी म्हणलं वजन कमी झालं, तशीच मी राशनवर आले आता की बाई हा राशनचं काय म्हणता कटौती वगैरे करता, असं ती सोनाली म्हणत होती. ग्रोसरीमध्ये घुसा मस्त उड्या मारत असतात म्हणे, असं बोलली ती. आणि बरंच काही बोलली. आणि बाई तिला ते जे झालेलं ना स्क्वेबीस का काय ते ती सगळं त्याचे फोटो टाकले बाई. माहिती आहे का तिला जे झालं ते बिग बॉसच्या घरात, तिने सगळे त्याचे फोटो टाकलेत, जाऊन बघा तुम्ही. तर मला कळत नाही बाई, बिग बॉस तुम्ही ना घर स्वच्छ ठेवायला लावा यार कंटेस्टंटला. काय भले तुम्ही वरतून वॉर्निंग द्या, भले ती इथं आम्हाला एपिसोडमध्ये एडिट करा, पण त्यांना सांगा. तसं ते म्हणायचे नाही का 2-2 दिवस चहाचं पातेलं तेच पडेल राहायचं म्हणे. मग तेच पातेलं ते वापरायचे म्हणे चहापत्ती टाकून. ते त्याची मागं मी एक सांगितलं आहे का रिव्ह्यूमध्ये यार, मला लक्षात नाही तो एपिसोड नंबर, पण मी स्वतः बोलली म्हटलं बापरे की कालचं चहाचं पातेलं हे आज वापरत आहे. बाबा बाबा बाबा. आणि ते पण तसंच नाही, मग नंतर धुवून घेतलं होतं वाटतं तिने. तर या सगळ्या गोष्टी नंतर त्याची सागर कारंडेनी पण म्हणे कुकर धुतला तर त्याला घाणच होती म्हणे, मग राखीला म्हणे तू परत धुवून घे. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय बोलायचं यार. आता ठीक आहे चला, पण हायजीन नावाचा प्रकार असतो असं मला पर्सनली वाटतं गाईस, आहे की नाही. मग इकडं अभिजित विशालला बोलला बाई क्रिकेट खेळायचो आम्ही, तर तिथे हा इमानदारीने खेळायचा, पण इथे येऊन अचानक काय झालं, म्हणजे इथे येऊन तो बैमान झाला असं म्हणायचं का तुला. अभिजित म्हणतोय का इथे येऊन तो बैमान झाला, असं त्याचं थोडंसं असं वाटत होतं. नंतर अभिजित म्हणतोय बाई आम्ही रोज ड्युटी करायचो बाई, टॉयलेट साफ करायची, पण मग वाटलं की अनुश्री करते ते का नाही केलं आम्ही. तर इथं अभिजित ने अनुश्रीशी बोलला इथं. तुम्ही ते बघितलं का यार, निक्की जेव्हा बोलत होती ना तिच्या कानात, म्हणजे सगळ्यात जवळजवळ कंटेस्टंटच्या कानात ना बाई माईक घातला होता. मग यांना काय सांगितलं जात होतं का तुम्हाला काय बोलायचं काय नाही, सांगितलं जात होतं बरं तुम्हाला बोलायचं नाही आहे, तुम्हाला यांच्याशी जास्त इंटरॅक्शन नाही करायचं, असं काय होतं का. पण यार इथं आहे ना, हे बघा ना, निक्की येऊन गेली, आता अभिजित सावंत, सूरज, यार डीपी दादाची कमी होती. डीपी दादाला का नाही आणलं, तो अनुश्रीला सपोर्ट करतो म्हणून तर नाही आणलं. त्यांना वाटलं असेल बाई हा डीपी या अनुश्रीला बाई जाता जाता म्हणजे असं भेटून जाईल आणि तिच्या कानात सांगतो बिंगतो की काय बाई बाहेर तुला फुल सपोर्ट आहे, चुकून मी मनी बॅग बिलकुल उचलू नको, बाहेर फुल सपोर्ट आहे, सांगतो बिंगतो की काय, असं वाटलं यांना. म्हणून डीपीला बोललंच नाही त्यांनी, कोणाचाच कॉन्फिडन्स लेवल वाढवायला, म्हणजे खास करून अनुश्रीचा, असं काही. तर या गोष्टी. आणि मग समजा अनुश्री बोलले ते बाहेर मारले सपोर्ट आहे भाई, मग तन्वीचं काय झालं असतं. मी बोलली होती ना दादा, मी बोलली होती ना, सगळे इन्फ्लुएन्सर तिच्या सपोर्टला उतरले असं.
माझ्यापासून ट्रॉफी लांब चालली दादा. यार उद्या तन्वीला ट्रॉफी नाही भेटली तर काय होईल तन्वीचं यार? काय होईल? सांगा यार. कारण यार तिने खूप मॅनिफेस्ट केलं, ट्रॉफी मिळणार, ट्रॉफी मिळणार, ट्रॉफी मिळणार आहे म्हणून बोलते, बाकी काही नाही. ट्रॉफी घ्यायला तर सगळेच जण आले, तो विषय वेगळा आहे. तर मग इथं अंकिताले अभिजित म्हणतो, बाई अंकिता आणि माझे कायम वाद राहायचे. तर मग बिग बॉस म्हणतो, मी सांगतो तुमचे वाद कोणावरून राहायचे? तुमचे वाद राहायचे निकीवरून. मग अंकिता आली आणि बिग बॉसचं मग कोकणीमध्ये ते संभाषण झालं यांचं. आणि मग घो कसा आहे वगैरे ते विचारलं. म्हणजे इथं टास्क झाला पेंटिंगचा. आणि मग मोरांना बाई काय मोराच्या ते पंखांना रंगवायचा वगैरे काहीतरी टास्क होता. मग अभिजित आणि अंकिता जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अभिजित आले आणि बाई गाणं नाही म्हणणार असं काही होणार आहे का? मग अभिजितने त्याचं फेवरेट गाणं म्हणलं, गुणगुणावे होतं ना ते, सरसुखाची श्रावणी किनासरा बळी बहा. माहिती ना तुम्हाला? मस्त यार, मस्त गाणं आहे, मला बी आवडतं बरं का ते. म्हणून तर लगेच अभिजितने तुंबीन गाणं म्हटलं आणि मध्येच लिरिक्स विसरला होता. इकडं राकेशने मग त्याला करेक्ट केलं. तुम बिन जिया जाए कैसे, कैसे जिया जाए तुम बिन, सदियों से लंबी है रातें, सदियों से लंबे हुए दिन, आजा लौट कर तुम, ये दिल कहता है. मी एवढी खास सिंगर नाही हो, नाही तर म्हणले असते मी गाणं. ठीक आहे. अमाल मलिकचे मागच्या वर्षीचे गाणे आठवत आहे बाई, गौरव खन्नाच्या सीझनचे. नंतर हे गाणे म्हटले अभिजित सावंतने. आणि मग बिग बॉस म्हणले शेवटचा टास्क होता हा घरातला. आणि अभिजित इथे शिल्पाला पाठव. अभिजित म्हणे मला आज रात्रीने आज राहून काम करा असं वाटतंय, तेवढंच घरापासून लांब. तर बिग बॉस म्हणताय ठीक आहे, मग इथे मी ना शिल्पाला पाठवतो. मग नंतर म्हणे नाही 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 बिग बॉस आम्ही चाललो. मग म्हणे ही वेळ आहे निरोपाची, जा घरी आता, झालं तुमचं काम. मग इथं थँक्यू वगैरे बोलले बिग बॉसला. खास करून दीपाली, राकेश आणि तन्वी बाहेर आपल्याला थँक्यू बोलताना दिसले. पण यार विशाल आणि अनुश्री नाही दिसले. तर तन्वी म्हणती बेंबीच्या डेटापासून थँक्यू बिग बॉस, थँक्यू. म्हणजे ज्यांची मी फॅन होती, ज्यांना मला म्हणजे ते बाहेर कधी भेटले असते नसते तो वेगळा विषय, पण आता ते इथे येऊन भेटले, मला खूप आनंद होतो. मग इकडं तन्वी म्हणते बाई शेवटचा टास्क बोलताना खूप वाईट वाटलं. मग नंतर यांना सांगितलं का तुम्हाला सगळ्यांना हातात हात घालून ते असं वरती काय ते करायचं आहे. आणि मग यांनी केलं पण. तर ते छान वाटलं मला. 5 जण एकत्र आले. पण ते बिग बॉसच्या सांगण्यावरून आले, जे दिसत होतं. पण मग भावना व्यक्त करायच्या होत्या इथं. आणि मग हे बोलले 5 जण की ही काय यार हिप 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 ही फुर्रे बोलले, हिप ही फुर्रे. येस, 5 जण एकत्र हिप ही फुर्रे बोलले. आणि मग काय मग यांना सगळ्यांना बाई काय त्या टाईल लिहिल्या, टाईल. येस, तरी म्हणलं हे काय लिहिलं आहे मी, मला कळतच नव्हतं. काही वेळेस माझी रायटिंग मलाच कळत. मग यांना टाईल दिल्या बाई त्या टॉप 5च्या मस्त बिग बॉसने. आणि शेवटी ट्रॉफी अनवील केली. मी सांगितलं ना ट्रॉफी कशी होती. तर तशीच ट्रॉफी होती. आणि असाच होता हा आजचा भाग. आणि बऱ्याच गोष्टी बाई मला वाटत होत्या आज सांगावे. आणि तुम्ही बघितलं का सगळ्यांनी ना अनुश्रीचा कॉन्फिडन्स जर थोड्या वेळापूर्वी बोलली लो करताना दिसले इथे. तर इथं बाई निकी डायरेक्ट म्हणत होती अनुश्रीला, बाई तू इथपर्यंत आली हीच मोठी गोष्ट आहे, म्हणजे हिचं म्हणणं काय आहे. अनुश्रीला बाई डाऊन केलं इथं निक्कीने, जे दिसत होतं. ती बोलली का तू इथपर्यंत पोहोचली बाई, कॉंग्रॅच्युलेशन. ती म्हणजे तिचं म्हणणं आहे बाई तू इथपर्यंत आली ना तीच मोठी गोष्ट आहे. म्हणजे तू इथं यायच्या लायकीची नव्हती का काय असं बोलायचं हिला. तू लायक नव्हती इथपर्यंत यायची असं म्हणायचं हिला. म्हणे इथून पुढं पण तुला करिअर आहे म्हणे असं म्हणते बाई. आणि इथून पुढं करिअरकडे बघ म्हणे. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, ट्रॉफी तुम्ही सोडून द्यायचा, ट्रॉफीचा नादच सोडून द्यायचा असं म्हणणे का. अरे तू स्वतः काय केलं बिग बॉस हिंदीमध्ये, लय काय काय केलं. काय बोलू मी ते, ही बिग बॉस हिंदी मी पूर्ण फॉलो केला आहे. आणि जी इथं निक्की राकेशची तारीफ करत होती ना
तीच त्या राखीच्या आहे ना हात धुवून मागं लागली होती त्या रुबिनाच्या सीझनमध्ये. बघा तुम्ही फुल माहिती आहे, फुल मागं लागली होती त्या राखीच्या. निकीने विशालला पूर्णपणे डिमोटिवेट केलं आहे, पण त्याचा इथे त्याला काही फरक नाही पडणार. मी सांगते तुम्हाला, तो खूप यार काय म्हणता यार, काय कॉन्फिडन्सने भरलेला माणूस आहे. आणि खरं सांगू लाईफमध्ये यार असंच राहायचं, किती लोक तुम्हाला खाली पाडायला येतील, पण आपला कॉन्फिडन्स कधी लो नाही होऊ द्यायचा. माहिती आहे, ते एक जिवंत उदाहरण आहे. जे विशालचं उदाहरण आहे ते तुमच्यासाठी जिवंत उदाहरण आहे की यार तुम्हाला आयुष्यात कोणी किती खाली पाडायचा प्रयत्न करो तरी तुम्ही जोमानं उभा राहा. माहिती आहे का, विशालकडून हा सबक नक्कीच शिकायला मिळतो की कोणी किती खाली पाडव तुम्हाला, तुम्ही परत तितक्या कॉन्फिडन्सनी वर किती तोडायचा प्रयत्न करू नका तोडू. तुम्ही नेहमी स्वतःवर प्रेम करत राहा. आणि विशालने स्वतःवर प्रेम केलं, स्वतःचा गेम खेळा, जे ते गोष्टी दिसवते. सर्वच जणांनी बाई अनुश्रीला खरंच डिमोटिवेट केलं. तर आता अनुश्री बघूया काय काय करू. कॉन्फिडन्स लेवल थोडा कमी झाल्यासारखं वाटलं. डीपीमुळे ना तिचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असता, म्हणूनच डीपीला पाठवलं नाही यांनी, मला असं वाटतंय. मग बोलला असता ना डीपी बाहेर काय चाललंय म्हणून. निकी हे पण बोलली विशालला की तुझ्यामुळे राकेश आणि तन्वी जे ना मोठे झाले. तर ही म्हणती बाई राकेश तन्वी मोठे झाले आणि या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणे. म्हणजे राकेश आणि तन्वीला अप केलं, त्यांचा गेम अप केला यांनी, कोणी विशालने टोळी निर्माण केली म्हणून यांना काटा निर्माण करावे लागले. तर बाई विशाल ठरला ना सगळ्या गोष्टींचा बाई कारण. मग तो अख्खा सीझन 6 विशालने चालवला असं म्हणू शकतो आपण. तर बाई एकंदरीत या गोष्टी झाल्या बाई आज. आणि याच नोटवर आजचा हा लास्ट रिव्ह्यू संपतोय. उद्या मी फक्त अपडेट्स अँड ओनली अपडेट्स घेऊन येणार आहे, नो रिव्ह्यू. कारण रिव्ह्यू करायला काही आता राहिलंच नाही, संपला, एंड झालं आहे. आज लास्ट रिव्ह्यू होता. तर प्लीज मला नक्की सांगा तुम्ही मला हिंदी बिग बॉसला नक्की फॉलो करा. मी आता त्याचे पण रिव्ह्यू करेन, म्हणजे ऑगस्टमध्ये येईल. त्यानंतर 2-4 महिने फुल एन्जॉय करा, जितके राहील तितके. मे, जून, जुलै, ऑगस्ट, येस ऑगस्ट एंडला येईल कदाचित हिंदी बिग बॉस. सो तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलवरचे रिव्ह्यूज अँड अपडेट्स प्लीज बघा. अँड असा हा या सीझनची आता संपला आहे, विषय संपला आहे सीझनचा. एपिसोड नंबर 98 उद्या आहे ग्रँड फिनालेचे सगळे अपडेट्स उद्या तुम्हाला इथं मिळणार आहे माझ्याकडे. सो स्टे ट्यून गाईज. गुड नाईट, शुभरात्री. आणि तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच बोला. तुम्हाला माझे आत्तापर्यंतचे रिव्ह्यूज आवडले का, अपडेट्स आवडले का ते पण सांगा. तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या. आणि फायनल वोटिंग ट्रेंड मी सांगितले ऑलरेडी, आता लेट्स सी काय होतं. सो शुभरात्री बाय.